अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, येणाऱ्या शुक्रवारी म्हणजेच 1 मेला आहे वैशाख पौर्णिमा। तर ही पौर्णिमा कधी सुरू होणार आहे, काय आहे, या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, तसंच प्रत्येक पौर्णिमेला ज्यावेळेस आपण सत्यनारायण करतो यामुळे काय होतं, याचे फायदे काय आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा। तर बघा, आता ही पौर्णिमा सुरू होतीये 30 एप्रिल 2026 म्हणजेच उद्या गुरुवारी रात्री 9:22 ही पौर्णिमा सुरू होते। आणि ही पौर्णिमा संपते कधी, तर 1 मे 2026 म्हणजेच रात्री 10:52 संपणार आहे। तर बघा, आपण उदय स्थितीनुसार आपण कुठलाही अमावस्या पौर्णिमा साजरी करत असतो। तर आपल्याला 1 मे 2026 ची पौर्णिमा ही आपल्याला साजरी करायची आहे। तर बघा, आता आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत, तसंच आपण या पौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेस घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो, हे केल्याने आपल्याला काय फायदे होतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता प्रत्येक येणाऱ्या 1 मे 2026 रोजी येणाऱ्या पौर्णिमाला हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। पौर्णिमा असेल किंवा कुठलाही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा दिवस एक खूप महत्त्वाचा मानला जातो। तसंच आता बघा, या धार्मिक महत्त्व किंवा अशा विशेष तिथीनुसार आपल्याला स्नानाला दानाला सुद्धा आपल्याला तितकंच पुण्य सुद्धा मिळतं। म्हणजे आपण ज्या दिवशी अशा एका विशिष्ट तिथीच्या दिवशी आपण स्नान दान करत असतो, त्यावेळेस आपल्याला खूप त्याचं प्रायश्चित्त मिळत असतं। तसंच आपले पितृ सुद्धा शांत होतात आणि आपले पितृ सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत असतात असं सुद्धा म्हटलं जातं। तर बघा, आता प्रत्येक पौर्णिमेला आपण ज्यावेळेस घरामध्ये सत्यनारायण करतो त्यावेळेस काय फायदे होतात, तर बघा, विठ्ठल रखुमाई किंवा भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। दर पौर्णिमेला ही पूजा आपण सत्यनारायण व्रत करत असतो, त्याचे अनेक अगणित फायदे आहेत। बघा, आपण भलेही ज्यावेळेस आपण अशा आध्यात्मिक उपाय करत असतो ना, त्यावेळेस अशी आपल्या आपण जीवनामध्ये हळूहळू प्रगती होत असते आणि ती प्रगती कधीही म्हणजे कायमस्वरूपीची असते। असं नाही की 4 दिवसच आपल्याकडे आहे आणि नंतर संपणार आहे, अजिबात अशी गोष्ट अजिबात नाही। आपण एखाद्या गोष्टीची केलेली सुरुवात आणि आध्यात्मिक दृष्टिकोन असेल किंवा आपली जिद्द चिकट मेहनत असेल, याला अनुसरून ज्यावेळेस आपल्याला ते फळ मिळत असते ते आपल्याला आयुष्यभरासाठी देत असतं। तसंच ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो, तसंच बघा, आता अधिक मास येणार आहे। तर आता या अधिक मासामध्ये सुद्धा सलग 30 दिवस किंवा सलग 21 किंवा सलग 11 असे सुद्धा सत्यनारायण करतात किंवा या अधिक मासापासून सतत म्हणजे 108 सुद्धा तुम्ही सत्यनारायण करू शकत। खूप प्रभावी सेवा, याच्यावरती पण आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया। स्वतःचं घर होण्यासाठी असेल, सरकारी नोकरीसाठी असेल, कोर्ट कचेरीमधून मुक्त होण्यासाठी असेल, यासाठी सुद्धा आपण ह्या सेवा करू शकतो। तर बघा, आता मेन घरामधले नकारात्मकता किंवा घरामध्ये नकारात्मक जी एनर्जी असते ती निघून जाते ज्यावेळेस आपण सत्यनारायणाची कथा आणि पूजा घरामध्ये आपण पूजा घालत असतो। त्यावेळेस घरातील वास्तुदोष असतील, नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते। तसंच मानसिक शांती आणि समाधान, दर महिन्याला ही पूजा पाठ केल्याने मनातील अस्वस्थता तर कमी होतेच आणि कुटुंबाचे आनंदी वातावरण सुद्धा राहते। आर्थिक भरभराट, शास्त्रानुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास सुद्धा मदत होते। बघा, असं बऱ्याच जणांचे अनुभव आहेत, 108 असतील किंवा प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण घातल्याने बऱ्याच जणांचे कर्ज सुद्धा खूप लवकर म्हणजे फिटलेले आहेत किंवा खूप लवकर कर्जातून सुद्धा ते मुक्त झालेले आहेत, स्वतःचे वास्तू सुद्धा झालेले आहेत। त्याचप्रमाणे नोकरी मिळाल्या असतील किंवा घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम असतात। बघा, असं बऱ्याच जणांचं असतं, पैसे आपल्याला बघा जेवढं पेमेंट आहे, आता समजा 50,000 पेमेंट आहे, 50,000 पेमेंट आहे, तर आपला खर्च त्याच्या दुप्पट असतो। आधीच आपलं पेमेंट याच्या आधीच ठरलेलं असते, ह्या महिन्यात हे करायचे, त्या महिन्यात ते करायचे। एक हाती म्हणजे येणारी रक्कम छोटी असते आणि घरातून बाहेर जाणारा किंवा आपला जो बाकीचा खर्च असतो तो अगणित असतो, त्यामुळे पैसे राहतच नाहीत, लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही असं सुद्धा म्हटलं जातं। तर यासाठी सुद्धा तुम्ही सत्यनारायण ज्यावेळेस करता त्यावेळेस घरातील आर्थिक ज्या फायनान्शियल जे चणचणी असतात किंवा फायनान्शियल जे काही गोष्टी असतात त्या सुद्धा व्यवस्थित आणि बॅलन्समध्ये राहतात आणि आपले पैसे सुद्धा सेव्हिंग व्हायला सुद्धा सुरुवात होते।
त्याचप्रमाणे आणखीन कौटुंबिक एकोपा सुद्धा राहतो. या पूजेनिमित्त सर्व कुटुंबीय एकत्र येतात आणि प्रसाद ज्यावेळेस ग्रहण करतात त्यामुळे आपापसातील प्रेम आणि समन्वय सुद्धा वाढतो. आणि घरामध्ये सुद्धा आपण ज्या वेळेस एखादा पूजा पाठ घरामध्ये करत असतो त्यावेळेस तो प्रसाद असेल किंवा त्या पूजेचं घरामध्ये सात्विक एनर्जी सगळीकडेच पसरत असते. त्यामुळं आपण एकटं जरी सेवा करत असेल तरी त्याचा फायदा आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना असतो बरं का. हे पण लक्षात कधी पण गोष्ट आपण घेतली पाहिजे. घरातला एक व्यक्ती जरी सेवा करत असला तरी तो एका व्यक्तीच्या सेवेमुळं अख्खं घर व्यवस्थित राहतं, किंवा आपण केलेले पूजा पाठ विधी मंत्र वगैरे म्हणत असतो ते प्रत्येकाच्या कानावरती पडत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा हे बदल होतात आणि घरामधली वास्तू दोष सुद्धा निघून जातात. संकटांपासून सुद्धा रक्षण होतं. सत्यनारायणाच्या कथेतील मूळ संदेश हाच आहे की जे भक्तिभावाने ही पूजा करतात त्याचे संकटे दूर होतात आणि रखडलेली कामे सुद्धा मार्गी लागतात असं सुद्धा म्हटलं जातं. बऱ्याच जणांचे बरेच दिवसापासून कामं रखडलेले असतात, खूप काही, किंवा बऱ्याच जणांचं प्रमोशन असतं, बऱ्याच जणांची पेमेंट वाढ असते. अशा सुद्धा अचानक फायनान्शियल गोष्टींला सुद्धा आपल्याला हातभार लागतो बरं का. बऱ्याच वेळेस बघा, बऱ्याच ताईदादांचे अनुभव असतात. घरामध्ये 108 सत्यनारायण केले, 21 केले, 51 केले आणि अचानक पेमेंटमध्ये वाढ झाली. तसेच आपल्याला आरोग्यापासून सुद्धा आरोग्यासाठी बऱ्याच जणांच्या घरामध्ये आरोग्याच्या काही तक्रारी असतात. तर नियमितपणाने किंवा सात्विक मार्गाने ज्यावेळेस आपण पूजा अर्चा करत असतो त्यावेळेस घरातील सदस्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास सुद्धा मदत होते. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण ज्यावेळेस दर पौर्णिमेला सत्यनारायण घालत असतो त्यावेळेस घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते आणि भक्तांची इच्छा सुद्धा पूर्ण होते असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणूनच प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा सत्यनारायण घालण्याचं खूप महत्व आहे, किंवा त्याचं मिळणारं जे फळ आहे ते खूप छान असतं बरं का. घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते, घरामध्ये धनाची हानी होत नाही, घरामधील आपली जी काही अडकलेली कामे असतील ते सुद्धा पूर्ण होतात, फायनान्शियल अडथळे या सगळ्या गोष्टींचं निवारण होतं. सत्यनारायण सुद्धा बघा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करा आणि याचा सुद्धा अनुभव तुम्ही नक्कीच व्हिडिओच्या खाली सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. तर बघा, अजून याचबरोबर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अजून कुठल्या सेवा करायच्या असतात तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला दुर्गा सप्तशती पाठ सुद्धा करू शकता. सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता आणि संध्याकाळी प्रदोषच्या वेळेला तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता. जेवढ्या आपण सेवा जास्त करू तेवढ्या आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही अडथळे असतात ते कमी होतात आणि आपल्याला खूप उंच मार्गावर नेऊन पोहोचवतात. तर आता त्याचप्रमाणे आपण या दिवशी कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन मग तुम्ही श्री सूक्त म्हणत करू शकता, किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणत करू शकता, किंवा ललिता सहस्त्रनाम म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याचप्रमाणे नवार्णव मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, काही अडचण नाही. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा असतो, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा असतो आणि 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा. त्याचप्रमाणे 16 वेळा कुबेर मंत्र सुद्धा म्हणायचा असतो. व्यंकटेश स्तोत्र सुद्धा 1 वेळा म्हणायचं असतं. आणि हे सर्व म्हणून झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामी समर्थांचा 1 माळ सुद्धा जप आपल्याला करायचा असतो. हे सगळं करत असताना आपण आपल्या गुरूंना अजिबात विसरायचं नाही. महाराजांची कुठलीही सेवा आपण ज्यावेळेस करत असतो पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला महाराजांच्या म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जपाची आपल्याला 1 माळ करायची असते. हे सर्व केल्यानं काय होतं तर आपल्याला भले हे खूप काही म्हणजे असं खूप पैसा मिळतो का, खूप काही असं नाही बघा. शेवटी आपल्याला कष्ट तर करावंच लागतं, कष्टाशिवाय कशालाच मार्ग नाही. पण ज्यावेळेस आपण अशी पूजा वगैरे करत असतो, ज्यावेळेस आपण जेवढे कमवले ना, आपण समजा 2-4 म्हणजे 10,000 रुपये कमवले असतील तर आपल्याला त्यातले जे काही कामानिमित्त पैसे वगैरे लागणार ना, थोडेच पैसे खर्च होऊन बाकीचे जे पैसे आहेत ते आपल्या फायद्यासाठी आपले सेव्हिंग राहतात, किंवा त्याच पैशामध्ये अजून भर पडते. अजून काही पैसे आपल्याला नवीन बिझनेस किंवा नवीन सोर्सेस आपले चालू होतात. अचानक आपल्याला नवीन समजा काही गोष्टी असतात की आपण बऱ्याच गोष्टींसाठी किंवा बऱ्याच आपलं स्वतःचं घर असतं किंवा आपले बरेच स्वप्न असतात, या स्वप्नांसाठी आपण त्याच्या पाठलाग करत असतो. त्यावेळेस आपल्याला आपला एकच सोर्स असतो. आपल्याला वाटतं की हा बाबा माझ्याकडे तर हा एकच सोर्स आहे, मला तर एवढं सगळं पूर्ण करायचंय, मग माझं कसं होईल. त्यावेळेस आपण सेवा करत असतो ना, त्यावेळेस अचानक आपल्याला नवीन मार्ग खुले होतात, नवीन आयडियाज आपल्या डोक्यामध्ये येतात आणि आपण त्या मार्गाने जेव्हा करत जाऊ त्यावेळेस आपल्याला तिथं सक्सेस सुद्धा मिळत असतं. तर बघा, व्हिडिओ आवडलाच असेल सर्वांना तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून ह्या सेवा करायच्या असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला कळालंच असेल की प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करण्याचं महत्त्व काय आहे.
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सुद्धा असेच अनुभव आले असतील ना तर नक्की ताई, दादा प्रत्येक जणांनी कमेंट करून सांगत जावा. नक्कीच तुमच्या कमेंटला सुद्धा मी रिप्लाय देत जाईन. आणि असेच आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येत राहतात, तुम्ही नक्कीच बघत जावा. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.